भक्तांना निर्भय करणारे, कृपाप्रसादाची जोड देणारे दत्तावतारी म्हणजेच अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज. संकटातून तारणारे आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणारे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणूनच स्वामींची उपासना, उपवास, भक्ती, सेवा आपण प्रत्येकानेच केली पाहिजे. तसेच दैनंदिन जीवनातील समस्या दूर करणाऱ्या आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे, सुख, शांती, वैभव, आरोग्य देणारे, संकटांपासून संरक्षण करणारे छोटी परंतु अत्यंत प्रभावी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचे व्रत. तर हे व्रत कोणी करावे, कसे करावे, कधी करावे, त्याचबरोबर उपवास करावा का, पूजा मांडणी आणि उद्यापन या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता हे स्वामींचे जे गुरुवार आहेत, तर ज्यांना 11 गुरुवार करायचे आहेत त्याने 11 गुरुवार करू शकता. ज्यांना 21 गुरुवार करायचे आहेत त्याने 21 गुरुवार करू शकता. आणि ज्यांना 51 आणि 108 गुरुवार देखील तुम्ही या व्रताचे करू शकता. त्याचप्रमाणे व्रत करत असताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचं आहे, त्याचप्रमाणे कोणत्या सेवा करायच्या आहेत, दुसऱ्याच्या ठिकाणी सेवा केली तर चालेल का, तर याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार. तर हे व्रत कधीपासून करावं, तर तुम्ही कुठल्याही महिन्यातील गुरुवारपासून हे व्रत करू शकता. आता सध्या श्रावण महिना चालू आहे, तर श्रावणातील पहिल्या गुरुवारपासून बऱ्याच जणांनी ह्या व्रताची सुरुवात केली आहे. परंतु जे नव्याने करणार असतील किंवा ज्यांना काही कारणास्तव पहिल्या गुरुवारी सेवा करणे शक्य झाले नसेल, तर मग ते ह्या दुसऱ्या गुरुवारपासून सुद्धा सेवेला सुरुवात करू शकता. ज्यांच्या मनात आलं असेल की आपण स्वामींचे 11 गुरुवार करावे, तर त्या प्रत्येकांनीच ही सेवा करावी. जो खूप संकटात अडकलेला असेल, इच्छापूर्ती होत नसेल, त्याने नक्कीच हे व्रत इच्छापूर्तीसाठी करायचं आहे. आता बघा, हे व्रत कोणी करावं, तर हे व्रत कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी कोणीही व्रत करू शकतं. गर्भवती स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकता. महिन्याच्या कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता. फक्त ज्या गुरुवारी अमावस्या वगैरे आली असेल तर त्या दिवशी ह्या व्रताची सुरुवात करू नये. बाकी इतर कुठल्याही गुरुवारी तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता. आता बघा, हे व्रत करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुवारी उपवास करायचे आहे. तुम्ही जर 11 गुरुवारचे व्रत करणार असाल तर तुम्हाला गुरुवारी उपवास करायचा आहे आणि संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. तो दिवसभर पाळायचा आहे. पूजा मांडणी करावी, सेवा करावी आणि त्यानंतर रात्री नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा असतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल, म्हणजेच उपवास करणे जर शक्य नसेल, तर मग तुम्ही उपवास नाही केला तरी काहीच हरकत नाही. तुम्ही उपवासाचे पदार्थ या दिवशी खाऊ शकता. उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास धरू शकता. किंवा जर उपवास झेपत नसेल तर मग तुम्ही जेवण करून सुद्धा हे व्रत करू शकता. आता गर्भवती स्त्रिया हे व्रत करणार असतील तर त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच ह्या गोष्टी कराव्यात. उपवास केला नाही तरी हरकत नाही, सेवा करण्याला महत्त्व आहे. त्यामुळे उपवास करा किंवा न करा, सर्वस्वी तुमच्यावरती आहे. त्याचबरोबर आपल्याला हे व्रत करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे असलाच पाहिजे. तुमच्याकडे नसेल तर जवळपासच्या कुठल्याही केंद्रामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. त्यानंतर स्वामींचा फोटो छोटा असो किंवा मोठा तो आपल्याला घ्यायचा आहे. जर मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी. आणि ज्यांना 9 गुरुवारचे व्रत करायचे असतील तर त्यांना 9 गुरुवारची व्रतपोथी ही वेगळी मिळते. त्यामुळे तुम्हाला ती वेगळी पोथी आणावी लागणार आहे. तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ चालणार नाही. कोणतेही व्रत सुरुवात करण्याआधी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. तर संकल्पयुक्त व्रत करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. आणि जर तुम्ही उपवास करणार नसाल तर संकल्प घेताना आपल्याला बोलायचं आहे की मी 11 गुरुवारचे व्रत करणार आहे, परंतु उपवास यामध्ये मी करणार नाही. तुम्हाला संकल्पामध्ये हे बोलायचं आहे. आता दुसरं म्हणजे आपण ज्या गुरुवारी हे व्रत करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जाऊन एक नारळ, खडीसाखर आपल्याला ठेवून यायची असते. आणि स्वामींना आपण जे व्रत करत आहोत ते सांगायचे आहे आणि हे व्रत निर्विघ्नपणे आमच्याकडून पूर्ण करून घ्यावे अशी विनंती आपल्याला करायची आहे. तर हे तुम्ही आदल्या दिवशी मंदिरात किंवा मठात जाऊ शकता किंवा मग गुरुवारच्या दिवशी मंदिरात गेलं तरी चालतं. आता 2 किंवा 4 दिवस अगोदर ज्या वेळेस तुम्हाला टायमिंग असेल त्यावेळेस जरी तुम्ही मंदिरात गेला तरी चालणार आहे. तर पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प सोडायचा असतो. बघा, तुम्हाला संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारीच सोडायचा आहे. म्हणजे सोडणे आणि घेणे ह्या एकाच गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या आधी. ज्या वेळेस तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तर पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सेवा करायला
सुरुवात करायची आहे. सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायचा असतो. संकल्प कसा घ्यावा? तर बघा, संकल्प घेताना आपल्याला एक प्लेट घ्यावी, त्यावरती आपला हात धरायचा आहे. 2 चमचे पाणी घ्यावे, त्यामध्ये अक्षदा, हळदी, कुंकू, फूल घ्यायचं आहे. 2 चमचे पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सुरुवातीला आपलं नाव सांगायचं आहे. संपूर्ण नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं. तर ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप गोत्र असं बोलायचं. आणि तुम्ही ही सेवा कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या इच्छापूर्तीसाठी करणार आहात, किती व्रत करणार आहात आणि उपवास करणार आहात की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये बोलायचं आहे. आणि इच्छा तुमची सांगायची आहे आणि इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करून हे व्रत आमच्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घे असं आपल्याला बोलून ते पाणी जे आहे ते खाली प्लेटमध्ये सोडायचं आहे. त्यावरून परत 2 चमचे आपल्याला पाणी सोडायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. आता जी पूजा मांडणी कशी करावी? आता पूजा मांडणी बरेच जण करतात, परंतु ज्यांना पूजा मांडणी करणे शक्य नाही मग ते आपल्या देवघरातील स्वामींच्या मूर्तीपुढे बसून ही सेवा करू शकता. आता जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. खाली रांगोळीने स्वास्तिक काढावं. त्यावरती आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे, तो स्वच्छ पुसून घ्यावा. त्यावरती वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो घ्यावा. जर मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा घेतली तरी चालेल. तर प्रत्येक गुरुवारी पाण्याने किंवा पंचामृताने आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आणि जर फोटो असेल तर तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. चंदन, अष्टगंध लावावा. मूर्तीला हिना अत्तर लावायचं आहे. महाराजांना चाफ्याची फुलं प्रिय होती, जर ती मिळाली तर ती अर्पण करावी, इतर फुलं अर्पण करावी. मूर्ती असेल आणि तुमच्याकडे जर स्वामींचे वस्त्र असतील तर ती महाराजांना घालायची आहेत. नसतील तर काहीच हरकत नाही. जी आणि ज्या आपल्याकडे वस्तू उपलब्ध आहेत त्यामध्ये आपल्याला साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे. तुमच्याकडे जर शंख असेल तर ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. शंख आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि घंटी आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 फळे प्रसाद म्हणून ठेवायचे आहेत. तुम्ही खडीसाखरसुद्धा ठेवू शकता, दूध साखर ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला पूजेमध्ये जर नारळ ठेवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. तर हाच नारळ पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे. स्वामींचं मंदिर केंद्र नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही हे नारळ ठेवला तरी चालेल. तर यानंतर स्वामी समर्थांचा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ किंवा पोथी तुम्हाला एका बाजूला ठेवून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. बघा, पूजेची मांडणी करण्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर जो नैवेद्य आपण केलेला आहे यामध्ये तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे. तुम्ही रात्री स्वयंपाक करून जो नैवेद्य अर्पण करणार असाल त्यावर सुद्धा आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. त्यानंतर संपूर्ण पूजेला तुम्ही फुलं हार अर्पण करून घ्या. तुम्हाला जर गणपती बाप्पांची स्थापना करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला 2 विड्यांची पाने घेऊन त्यावर सुपारी ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांचं देखील पूजन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो. या पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची असते. म्हणजे शुक्रवारी सकाळी तुम्ही स्नान वगैरे करून ही उत्तर पूजा करू शकता. त्याआधी आपल्याला पूजेवरती सर्वत्र अक्षदा वाहून घ्यायच्या आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर पूजा हलवायची असते. आता ही संपूर्ण पूजा मांडणी करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला इतरही काही मंत्र स्तोत्र येत असतील तर ते सुद्धा तुम्ही म्हणत ह्या सगळ्या पूजाविधी आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर सेवा कोणत्या करायच्या आहेत? आता पूजा मांडणी झाल्यानंतर लगेचच तुम्ही सेवा करू शकता किंवा जर शक्य नसेल तर मग तुम्ही सकाळी पूजा मांडणी करून ठेवा आणि मग सेवा दिवसभरात कधीही केल्या तरी चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही. मग तुम्ही दिवसभरामध्ये कुठल्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता. शक्यतो एकाच बैठकीमध्ये संपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करावा. आता सेवा कोणत्या करायच्या आहेत? तर एक वेळा आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृतामधील 1 ते 21 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत. यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तुम्हाला तारक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. आता या सेवा शक्यतो एकाच बैठकीमध्ये कराव्यात. आता जर शक्य नसेल तर लहान मूल वगैरे असेल किंवा गर्भवती स्त्रिया या जर सेवा करणार असतील तर मग एकाच वेळी जास्त वेळ बसणे शक्य होत नाही. तर मग तुम्ही अशा वेळेला सुरुवातीला 1 ते 21 अध्याय वाचून घेऊ शकता.
त्यानंतर मग थोड्या वेळाने तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करू शकता. त्यानंतर मग 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. तर अशा प्रकारे थोडासा गॅप घेऊन जरी सेवा केल्या तरी काहीच हरकत नाही. आता या सेवेचं फळ पूर्णपणे आपल्याला मिळण्यासाठी या व्रत कालावधीमध्ये म्हणजे जर तुम्ही 11 गुरुवार करणार असतील किंवा मग तुम्ही 21 गुरुवार करणार असाल किंवा मग 108, 51 जे काही तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे जेवढे गुरुवार तुम्ही करणार असाल तेवढे गुरुवार आपल्याला काही नियम व अटी यांचे पालन करायचं आहे. तर त्या कोणत्या? त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मांसाहार आपल्याला या काळामध्ये करायचा नाही. घरातील इतर व्यक्ती जर या गोष्टी करत असतील तर त्यांना करू द्यात, पण तुम्हीही व्रत करणार आहात त्यामुळे तुम्ही मांसाहार करायचा नाही. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. त्याचबरोबर परान्न या काळामध्ये आपल्याला वर्ज करायचं आहे. म्हणजेच बाहेरचं अन्न आपल्याला अजिबात खायचं नाही. आपल्या घरातीलच अन्न आपल्याला खायचं आहे. काही कारणामुळे बाहेरच्या अन्नातून आपल्याला दोष लागू शकतात, म्हणून आपल्याला बाहेरचं अन्न ग्रहण करायचं नाही. जर ते शक्य नसेल किंवा मग अचानक कुठे तुम्हाला बाहेरगावी जावं वगैरे लागलं तर मग तुम्ही स्वतःचा डब्बा घेऊन जाऊ शकता किंवा मग गुरुवारच्या दिवशी समजा जर तुम्हाला बाहेरगावी वगैरे जावं लागलं तर मग तुम्ही उपवास करायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला पूजा करणे शक्य नाही तर मग उपवास करावा. मग तो गुरुवार तुम्हाला तुमच्या 11, 21 गुरुवारमध्ये धरता येणार नाही. तो गुरुवार वगळता मग तुम्ही पुढचा गुरुवार कंटिन्यू करू शकता. अशाच प्रकारे जर समजा मासिक धर्म आला, सुतक, विटाळ यांसारख्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला ते गुरुवार सोडून पुढचे गुरुवार काउंट करायचे आहेत. मग त्या गुरुवारी मग तुम्ही उपवास करू शकता. तुम्हाला पूजा, सेवा या गोष्टी करता येणार नाहीत. मग ज्या गुरुवारी तुम्ही या पूजा, सेवा या सर्व गोष्टी करता ते गुरुवार तुम्हाला आपल्या संपूर्ण 11, 21 गुरुवारमध्ये पकडायचे आहेत. आता बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही भाड्याच्या घरात राहतो तर मग ही सेवा आम्ही करू शकतो का? तर हो, तुम्ही ही सेवा करू शकता. स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल, तुम्ही तिथे राहताय तर मग तुम्ही ती सेवा करू शकता. तर परंतु जर तुमचे 11 गुरुवारचं व्रत चालू असतं आणि तुम्ही जर का माहेरी गेला किंवा इतर कोणत्याही ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला या गुरुवारची सेवा करता येणार नाही. तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही नित्य सेवा करू शकता, परंतु 11 गुरुवारचं व्रत तुम्हाला या सेवा करता येणार नाहीत आणि तो गुरुवार तुम्हाला काउंट करता येणार नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. त्यानंतर शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी आपली रोजची जी काही पूजा, पाठ, सेवा असेल ती करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही या दिवशी 11 मुलांना जेवायला बोलवू शकता, 9 मुलांना जेवायला बोलवू शकता किंवा मग जितकी मुलं तुम्हाला मिळतील त्या मुलांना तुम्ही या दिवशी जेवायला बोलवायचं आहे. तर बऱ्याच ठिकाणी सर्वच 11 मुलं जेवायला मिळतात असं नाही, तर मग तुम्ही एक मुलगा जरी जेवू घातला तरी चालेल. या उद्यापनासाठी तुम्ही मुलीसुद्धा बोलवू शकता, म्हणजे ज्या कन्या कुंवारिका आहेत त्यांना बोलवू शकता किंवा मग सुवासिनी स्त्रियांना या दिवशी जेवायला बोलवू शकता. आता जे तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही त्यांना जेवायला बोलवू शकता. तर यथाशक्ती, यथाभक्तीने या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही जेवू घातलं तरीही चालेल आणि तुम्ही पुरणाचा स्वयंपाक म्हणा किंवा काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक करून घालू शकता, तर ते सुद्धा केलं तरी चालेल. बघा, जे आपल्याला शक्य होतं त्याप्रमाणे आपण या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टी यथाशक्ती, भक्तीने म्हणजे आपल्याला काही त्यांना देता वगैरे आला, तर बरेच जण स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीसुद्धा देतात. आता मुलांना बोलवलं असेल तर त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना उपयोगी येणाऱ्या काही वस्तूसुद्धा तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. आता तुमच्यावरती सर्वस्वी अवलंबून आहे. तुम्हाला जर शक्य झाले तर या गोष्टी कराव्यात, जर शक्य नसेल तर फक्त जेवू घालावं. आता तुम्हाला याचं मोठं उद्यापन करायचं नसेल, घरातल्या घरात जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही ते उद्यापन करू शकता. तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन, मठात जाऊन तेथे अन्नदान करू शकता. त्या ठिकाणी दानपेटीमध्ये दक्षिणा टाकू शकता किंवा तुम्ही घरी देखील अन्नदान करू शकता. या तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही अन्नदान करा, दक्षिणा द्या. तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एखाद्या गुरुजींना, ब्राह्मणांना शिदा द्यायचा आहे, जर तुम्ही त्यांच्या नावाने शिदा बाजूला काढू शकता, तर या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता. आता बघा, प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करून तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे जेवढे गुरुवार म्हणजे 11, 21, 51 हे व्रत करायचं आहे. तर बघा, तुम्ही हे व्रत अगदी मनापासून श्रद्धेने करा. या व्रताचे 100%
टक्के इच्छापूर्ती होत असते. काहींना याची प्रचिती लवकर येते तर काहींना उशिरा येते. परंतु आपल्या कर्मानुसार स्वामी आपल्याला हे फळ देत असतात. जे अडलेले असतील, नडलेले असतील त्यांनी आवर्जून हे व्रत करावं. इतरांना देखील ह्या व्रताची माहिती सांगावी. इतरांना देखील स्वामी सेवा, नित्यसेवा म्हणजे काय या गोष्टी सांगाव्यात. त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी जर का अमावस्या येत असेल किंवा एकादशी येत असेल तर त्या दिवशी आपल्याला उद्यापन करता येणार नाही. तर मग तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. तसेच गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये. मग तुम्ही आदल्या दिवशी बुधवारी केस धुतले तरी चालेल. तर मग गुरुवारचे हे व्रत करत असताना आपली रोजची जी नित्यसेवा आहे ती नित्यसेवा देखील करायची आहे. तुमची नित्यसेवा ही तुम्हाला करायची आहेच. त्या व्यतिरिक्त तुम्ही हे व्रत करू शकतात. आता ज्यांचे वैभवलक्ष्मीचे शुक्रवारचे व्रत चालू असेल त्यांनी देखील स्वामींचे व्रत केलं तरी चालेल. कारण हे व्रत आपण गुरुवारी करत असतो आणि वैभवलक्ष्मीचे व्रत हे शुक्रवारी केले जाते. त्यामुळे मग तुम्ही हे सुद्धा व्रत 11 गुरुवारचे व्रत या श्रावण महिन्यामध्ये करू शकता. आता भरपूर जणांच्या भरपूर साऱ्या सेवा, व्रत, उपासना, पारायण या श्रावण महिन्यामध्ये चालू असतात. तर ज्यांना ज्या गोष्टी शक्य होतील त्या गोष्टी करायच्या आहेत. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायच्या आहेत आणि संपूर्ण श्रद्धेने या गोष्टी करायच्या आहेत. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हालाही माहिती आवडली का? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच धार्मिक व भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री गणेशाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.